आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे त्याची वितरणाची सुरुवात। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 20 जानेवारी मंगळवार 100% गोडसुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झालेला आहे। आता तुम्हाला जानेवारी हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमचे जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या तुफान बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये काही पैसे येत नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता। परंतु नाराज झालेल्या बहिणी आता 100% खुश सुद्धा होणार आहेत, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। अमरावती असेल, बीड असेल, परभणी असेल, अशा जिल्ह्यामधील विविध बहिणींनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे अजून जमा झालेला नव्हता। त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणे अजून जमा झालेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींना जे तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं होता, तर या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता 1,500 रुपये, डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये, जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये, एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने माहिती घेणार आहोत। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता अजून तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर पाहणे गरजेचे आहे। ज्या लाडक्या बहिणी थोडासा वेळ काढून पुढचे 2-3 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पाहतील, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि या चालू जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहिती होता की आपल्या राज्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। तर या निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर आचारसंहिता लागू होत असते आणि या आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं म्हणजे आचारसंहितेचा भंग केल्याचं निदर्शनास येत असतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि या ठिकाणी पैसे सोडलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता स्वराज्य स्थानिक संस्थाच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत। आचारसंहिता या ठिकाणी आता संपलेली आहे। त्यामुळे आता नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची आणि जानेवारी हप्त्याची वाट मोकळी झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची गरज भासणार नाही। एकत्रितपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती
माहिती सांगत आहोत। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 4 ते 5 दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या बातम्या तुफान व्हायरल होत आहेत, कारण लाडक्या बहिणींना पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी लढा दिलेला आहे। अखेर या लढ्याला आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे। बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 अधिक 1500 3000 रुपये आले नव्हते आणि त्यांना प्रश्न सुद्धा पडलेला होता की आपल्याला नोव्हेंबरचे डिसेंबरचे 1500 अधिक 1500 3000 रुपये आलेले नाहीत, मग जानेवारीचे पैसे कशामुळे आपल्याला येतील, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सुद्धा पडलेला होता। बघा, राज्यातील अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली होती, तरी पण त्यांना 2 महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे, तरी पण आम्हाला का पैसे आले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणीने रस्ता रोको आंदोलन केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश आल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घ्यात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये जमा केला जाणार आहे याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा आणि महिला व बालिका सेवा मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या चौघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। ही बातमी ऐकून लाडक्या बहिणी 100% खुश सुद्धा होणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते, तर हे घोटाळे थांबवण्यासाठी केवायसीची प्रोसेस आणण्यात आलेली होती, परंतु या केवायसीमुळे भरपूर अशा पात्र बहिणी होत्या, त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू झालेले होते, परंतु या केवायसीमुळे भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नव्हते। त्यामुळे त्या लाडक्या बहिणी 100% नाराज झालेल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला आता नाराज व्हायची गरज भासणार नाही। तुमची नाराजी 100% दूर सुद्धा होतच आहे, कारण लाडक्या बहिणींनो तुमची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये जमा होत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेला तर राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी नाराजीचं वातावरण पाहायला सुद्धा मिळत होता, परंतु लाडक्या बहिणींना आता तुम्हाला नाराजी या ठिकाणी पसंत करायची नाही, तर आता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खुश सुद्धा होणार आहेत, कारण तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा, लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होत्या, तर या निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुकांचा निकाल जाहीर झालेला आहे, चारही बाजूने गुलाल उधळून झालेला आहे। आता या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही। बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती बातम्या फिरत होत्या की लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल, लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्तानं डिसेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा होतील, परंतु संक्रांत संपून गेलेले आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यांचे पैसे आणि चालू महिन्यांचे पैसे आले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की ही लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, आपल्याला या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेला आहे, आपला अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाटत होता। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती कसल्याही प्रकारे अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक हप्त्याचे पैसे, प्रत्येक महिन्याचे पैसे जमा केले जातील। त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे याची माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेला तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। आता भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याची आणि जानेवारीच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती,
अखेर त्या सर्व लाडक्या बहिणींची 3 महिन्यांची 3 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण लाडक्या बहिणींना तुमचे भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि हा निधी काटागड बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, सर्वात अगोदर कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जाणार आहे, सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार आहे, लाडक्या बहिणींना शिलाई मशीन, लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी अशा पद्धतीने योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार, अशा पद्धतीने सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, खरंच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, पिठाची गिरणी अशा पद्धतीने काही मिळणार आहे का, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. कारण मागच्या वर्षी म्हणजेच 2024 सालामध्ये ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषित करण्यात आलेले होते. याचा GR सुद्धा काढण्यात आलेला होता. परंतु या गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील याची चिंता लागलेली होती. तर अखेर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅसचे 2,500 रुपये जमा केले जाणार आहेत याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. तर या पात्रता कोणकोणत्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. तर बघा लाडकी बहिणींना, तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणी असायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असायला पाहिजे. पुढची पात्रता म्हणजे त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असायला पाहिजे आणि तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असणं बंधनकारक आहे. बघा, जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळणार आहेत. तर हे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये कसे मिळणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले होते. त्यांना आता जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती. तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील आणि त्यांना आता जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली असेल तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणीची नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांची 3 हप्त्यांची 4,500 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी भाषणामध्ये सांगितले आहे की आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे निवडून आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे किंवा ज्या बहिणींनी मतदान केलेलं नसेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा आम्ही पैसे जमा करत आहोत. एकंदरीत लाडक्या बहिणींनो, हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. हे सरकार राज्यातील महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून उभं झालेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या महिला लाभार्थी आहेत त्या सर्वांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुम्ही भरपूर वेळ दिलेला आहे. यापुढे आता तुमचा वेळ घेणार नाही, कारण राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकांमध्ये, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे त्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे जमा केले जाणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे मिळणार नाही त्याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण लाडक्या बहिणींनो, पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये जे घोटाळे झालेले होते तर ते घोटाळे उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये तणावाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. जर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणताही घोटाळा केलेला नसेल आणि तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढली, चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर अशा लाडक्या बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत, अशा पद्धतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र असतील त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घ्या. बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला पाहिजे, डिसेंबर महिन्याचा हप्ता आला पाहिजे, जानेवारी महिन्याचा हप्ता आला पाहिजे तर त्या सर्व लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये बसत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे.
ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण पात्रता पाहणार आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले असतील, ज्या लाडक्या बहिणीने चुकीचे कागदपत्रे कडून लाभ घेतलेला असेल तर अशा लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही अपात्र असाल आणि तरी पण लाभ घेत असाल तर लवकरात लवकर तो लाभ घेणं बंद करायचं आहे, कारण तुमच्यामुळे गरीब महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत। कारण ही लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। ही योजना राजकारणामध्ये सर्वात मोठी गेम चेंजर योजना ठरलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी सरकार ही योजना कधीच बंद करणार नाही। बघा मागच्या 1.5 वर्षांपासून ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे, अजून पुढचे 3.5 वर्षे ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा राहू शकते। त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या बहिणी पात्र नसेल तर त्यांना काळजी करायची 100% गरज आहे। आता बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणी प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहेत। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणी सुद्धा नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहेत आणि ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता त्या लाडक्या बहिणी सुद्धा नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना तुमचे सर्वात अगोदर नोव्हेंबर डिसेंबरची प्रतीक्षा संपत आहे, त्यानंतर तुमची जानेवारीची प्रतीक्षा संपणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील तर त्यांची अगोदरच नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता त्यांचे लगेच जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये या ठिकाणी भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांना पैसे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी सुद्धा रस्त्यावरती उतरून आंदोलन केलेलं आहे। बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल असे जे मोठमोठे जिल्हे आहेत तर या मोठमोठ्या जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक सुद्धा थांबलेले होते, परंतु पोलिसांनी येऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे की तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनो त्याप्रमाणे आता सरकारने सुद्धा याची दखल घेतलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदरपासूनच घोटाळे होत होते आणि आता या केवायसीचा मोठा घोटाळा समोर येत होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जर तुम्ही केवायसी केलेली असेल, तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली असेल आणि त्यांची केवायसी या ठिकाणी चुकलेली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेली नसेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी ही दुःखाची बातमी ठरू शकते, कारण केवायसीचे वेबसाईट पोर्टल सध्याच्या स्थितीला बंद आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती गेला तर त्या ठिकाणी केवायसीचा ऑप्शन दाखवत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही केवायसी केलेलं नसेल, केवायसी चुकलेली असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याविषयी माहिती देतो, परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर असेल, केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर त्यांना काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे अगोदर सांगण्यात आलेलं होतं की केवायसीची अट रद्द करून हे पैसे सोडू, परंतु केवायसीची अट लावून हे पैसे सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा लाडकी बहिणीनं एकंदरीत पाहायला गेला तर आता आपण जिल्ह्यांचे आणि बँकांच्या यादी वाचवून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखटपणे विस्तार सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणीनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा हा जिल्हा मोठा जिल्हा आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यामधील सरासरी 5 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचे मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार। यानंतर पुढचा जिल्हा पुणे शहर, मुंबई शहर, यानंतर अमरावती जिल्हा। बघा हे प्रमुख 4 जिल्हे आहेत, हे 4 जिल्हे मोठमोठे जिल्हे आहेत, त्यामुळे या 4 जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यानंतर पुढचा जिल्हा गडचिरोली जिल्हा, ज्या ज्या लाडक्या बहिणी गडचिरोली जिल्ह्यामधील आहेत त्यांना सुद्धा दिलासा मिळत आहे।
अजून उर्वरित जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडकी बहीण सध्याच्या स्थितीला तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र ठरत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणी या तिन्ही हप्त्यांसाठी पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती मिळत होते। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर 100 आणि 101% पैसे मिळतील, परंतु पात्र नसाल तर बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याविषयी माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर 4 चाकी गाडीची पात्रता आहे। तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत। यासोबत तुम्ही या ठिकाणी 21 वयावरील असायला पाहिजेत, 65 वर्षांपेक्षा कमी तुमचं वय असायला पाहिजे, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसायला पाहिजे। बघा जुन्याच पात्रता आहे, जुन्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर पैसे येतील। बघा लाडक्या बहिणींना परभणी जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यासोबत वरच्या साईडचा धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नागपूर असेल, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांमध्ये आणि सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत आहे तर अशा सर्व बँकेमध्ये आणि या 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हे पैसे जमा केले जातील। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो।